आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली ते दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी। नमस्कार, आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील मुलांसाठी कृती, वर्कशीट तसेच अन्नातील भेसळ या व्हिडिओवर आपले अनुभव सांगा। आम्हाला माहीत आहे तुम्ही मुलांसोबतच्या कृतीचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला असेलच। चला त्यातीलच एक छानसा व्हिडिओ पाहूया आणि त्या माता आणि मुलांसाठी टाळ्या वाजवूया। 15 आता आपण पुढील कृती करू, जिचे नाव आहे करून पाहूया। दोन मातांचे दोन गट तयार करा। दोन मातांच्या एका पायाला एकत्र बांधा आणि त्या गटांची शर्यत लावा। जो गट सर्वात आधी शर्यत पूर्ण करेल तो गट विजयी असेल। 1 2 3 आशा आहे की हा मजेशीर खेळ तुम्हाला आवडला असेल। चला आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। यूट्यूबवर नवनवीन माहिती कशी शोधायची, माहिती शोधण्याचे वेगवेगळे प्रकार समजून घेऊया। शोधलेली माहिती अचूक आहे की नाही हे कसे तपासायचे ते समजून घेऊया। हत्ती शेतांमध्ये घुसून पिकांची नासधूस करायला लागले होते। मोनीला एक कल्पना सुचली। तिच्या कॉलेजमध्ये इंटरनेटच्या वापराविषयी चर्चा झाली होती। तिने तिचा स्मार्टफोन उचलला आणि त्यावर प्ले स्टोअर उघडलं। मग तिने यूट्यूब टाईप केलं। लगेचच समोर यूट्यूब ॲप दिसलं। तिने ते डाउनलोड करून ओपन केलं। वरच्या बाजूला तिला सर्च बार दिसला। तिने तिच्या समस्येविषयी विचार करून टाईप केलं एलिफंट फार्मर इंडिया। एंटरवर क्लिक केलं आणि एवढे सारे व्हिडिओ पाहून ती आश्चर्यचकितच झाली। त्यातले 5-6 व्हिडिओ पाहून तिला अतिशय आनंद झाला। हत्तींचा प्रश्न सोडवण्याचा अनोखा मार्ग तिला सापडला होता। या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध वैज्ञानिक आणि शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव होते। अनेक जणांनी हा उपाय प्रभावी असल्याबद्दल कमेंट सेक्शन मध्ये लिहिलं देखील होतं। तिने लगेच ते चॅनल सबस्क्राईब केलं। सबस्क्राईब केल्यामुळे आता तिला त्या चॅनलचे नियमित अपडेट्स मिळत राहतील। आपल्या मित्रमैत्रिणींनी आणि गावातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पाहिला पाहिजे असं तिला वाटलं। व्हिडिओच्या खालीच तिला शेअर करण्यासाठीचं बटन दिसलं। बटनावर क्लिक केलं तर स्क्रीनवर एक लिंक दिसली। ही लिंक तिनं कॉपी केली आणि लगेचच व्हॉट्सॲपवर सगळ्यांसोबत शेअर केली। हत्तींना गावातून हुसकावून लावण्यासाठी ही कल्पना खरंच उपयोगी पडली। मोनीने तिचा अनुभव त्या चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिला आणि व्हिडिओ तयार करणाऱ्या टीमला मनापासून धन्यवाद दिले। काही महत्त्वाच्या गोष्टी, व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीचा स्रोत म्हणजे सोर्स आणि सूत्र जरूर तपासा। शेअर किंवा लाईक करण्यापूर्वी ती माहिती खरी असल्याची खात्री नक्की करून घ्या। त्यासाठी व्हेरिफिकेशन चेकमार्क हा एक मार्ग असू शकतो। यूट्यूब चॅनलच्या नावाशेजारी ही अशी खूण असेल तर यूट्यूबने त्या चॅनलविषयी किंवा माहितीच्या स्रोत म्हणजेच सोर्स विषयी तपासणी केली आहे असा त्याचा अर्थ होतो। या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा। चला आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया। मातेने मुलाला त्याच्या आवडीचा प्राणी कोणता आहे हे विचारायचे, त्यावर चर्चा करावी। जसे तुला कोणता प्राणी आवडतो, तो कसा दिसतो, तुला तो का आवडतो इत्यादी चर्चा झाल्यानंतर त्यावर 2 ते 3-4 ओळी लिहिण्यास सांगाव्या। मुलाला लिहिण्यासाठी अडचण येत असेल तर मातेने मुलाला लिहिण्यासाठी मदत करावी। कोणता प्राणी आवडतो? गाय। तिचा कलर कोणता आहे? ब्लॅक। आणि तिला किती डोळे राहत्या? 2। शेपूट किती राहते? 1। पाय किती राहत्या? 4। तुला ती गाय का बरं आवडते? कारण ती दूध देते, घरासमोर लक्ष्मी राहते। तू तिला चारा टाकते का?
पोळी देते का? मग आता तिच्याविषयी माहिती. दिलेल्या वर्कशीट मुलांकडून सोडून घ्या. आजच्या कृती इथेच संपत आहे. अशाच नवीन माहिती आणि कृतीसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.